पण प्रार्थना करून जे आहे हा जो विभाग आहे याचं वाचन सुरू करू. तुमच्यापैकी कोण वाचणार आहे बघा. ठीक आहे. इथून मंत्र 2 पूर्ण होईपर्यंत अर्थात शेवटपर्यंत वाचायचे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवम् श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिने नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देव प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। ओम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभुपाद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। श्लोक प्रभु कौन वाचते है? हरे कृष्णा प्रभुजी वाचू का मी? यस माताजी बस। सुवर्त माताजी हरे कृष्ण वाचू शकता. तुमचा माईक म्यूट आहे. माईक म्यूट आहे तुमचा. वाचू का मी? हो हो वाचू. हरे कृष्ण. भगवद्गीतेत 2.40 सांगितले आहे की भगवत केंद्रित कार्य इतकी महत्वाची आहेत की अशी थोडीशी कार्य देखील आपल्याला भयंकर संकटातून वाचवू शकतात. 84 लक्ष योनीत जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा पडणे हे सर्वात मोठे संकट आहे आणि यदा कदाचित तो पडला व मानव जन्मापासून मिळणाऱ्या आध्यात्मिकतेपासून विन्मुख झाला व जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा अडकला तर त्याला अत्यंत दुर्दैवी समजले पाहिजे. स्वतःच्या सदोष इंद्रियांमुळे मूर्ख मनुष्याला हे कसे घडते ते समजत नाही. म्हणून ईशोपनिषदाचा आपल्याला असा सल्ला आहे की ईशावास्य भावनेत आपली शक्ती खर्च व्हायला हवी. या भावनेत कार्यरत राहिल्यावर आपल्याला भरपूर जगावेसे वाटेल, अन्यथा दीर्घ आयुष्याचा काहीच लाभ नाही. एक वृक्ष शेकडो नव्हे हजारो वर्ष जगत असेल परंतु अशाच जगण्यात भात्याप्रमाणे श्वासोश्वास करण्यात किंवा श्वान शुक्रांप्रमाणे पिलांना जन्म देण्यात, मानवतावाद किंवा उंटाप्रमाणे खाण्यात काहीच अर्थ नाही. नास्तिकवादी मानवतावाद किंवा समाजवादाला वाहून घेतलेल्या महापाखंडी जीवनापेक्षा एक नम्र भगवत केंद्रित जीवन अधिक मूल्यवान आहे. हरे कृष्ण. दुसरं कोणी वाचू शकत असेल पूर्ण वाचायचं आपल्याला. पूर्ण वाचायचं का? हरे कृष्ण. वाचते. ईशोपनिषदाच्या भावनेत केला जाणारा परोपकारही एक प्रकारचा कर्मयोग होतो. भगवद्गीतेत 18.5 ते 9 या 18व्या अध्यायात आणि 5 ते 9 श्लोकामध्ये अशा कार्यांची शिफारस करण्यात आली आहे.
कारण अशाने व्यक्तीचे जन्म मृत्यूच्या चक्रात अडकण्याच्या धोक्यापासून संरक्षण होते. अशी भगवत केंद्रित कार्य जरी अपूर्ण राहिली तरी त्या मनुष्याकरिता ती चांगलीच असतात, कारण त्याला पुढच्या जन्मी मनुष्य जीवनाची हमी मिळत असते. अशा प्रकारे त्याला मुक्तिपथावर अग्रेसर होण्यासाठी आणखी एक सुसंधी मिळते. श्रील रूप गोस्वामी कृत भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथात भगवत केंद्रित कार्य कशी करावीत याचे विस्तृत वर्णन दिले आहे. श्री ईशोपनिषदाच्या भावनेत कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्यांना आम्ही हा मौल्यवान ग्रंथ वाचण्याची शिफारस करीत आहोत. हरे कृष्ण. आपण ह्या तात्पर्यामध्ये खूप सुंदरतेने बघू शकतो की जी चर्चा आहे पूर्ण कसं एक असतो मा सद्गमय किंवा अमरत्वाकडे जी वाटचाल आहे त्याच्याबद्दल आपण बघितलं होतं. इथे जेव्हा प्रभुपादजी दुसऱ्या अध्यायाचा भगवद्गीतेचा 40वा हा जो श्लोक आहे, नेहाभिक्रमण आश्वस्ते प्रत्यवायान विद्यते स्वल्पमप्यस्य त्रायतो महतो भयात. अर्थात त्या श्लोकनुसार सांगतायत कसं व्यक्तीला भगवत केंद्रित जीवन असलं पाहिजे आणि असे भगवत केंद्रित कार्य जे आहे त्याच्याने व्यक्ती त्रायते महतो भयात. तर त्या भयाबद्दलही सांगतायत की हे जे भय आहे ती व्यक्ती 84 लक्ष योनीमध्ये जन्मच्या चक्रात पुन्हा पडतो मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतरही. त्यामुळे ही कार्य खूप महत्वाची आहेत. तर असा व्यक्ती रूपाजी सांगतायत की तो दुर्दैवी दुर्भागी आहे जर त्याला मनुष्य जीवन प्राप्त झाल्यावरती त्याला परत पशु योनीत जायला लागत असेल तर. तर याचा समस्या काय आहे, तर जी आपली इंद्रिय आहे ही अपूर्ण आहे आणि त्यामुळे अपूर्ण इंद्रियांवरती श्रद्धा ठेवणं ही तर अं, खूप मोठी घोडचूक आहे जीवनामध्ये. आणि सामान्यतः जेवढं आपण शारीरिक स्तरावरती देहाभिमानात जगतो तेवढं ते इंद्रियांच्या वर आपण विसंबून राहतो. इंद्रियांच्या हाकेनुसार इंद्र जिथे आपल्याला घेऊन जातील तिथे आपण त्यांच्या मागे पळत जातो. ते निश्चित रूपाने, कारण त्यांना असत इंद्रिय म्हटलेलं आहे, हे सत इंद्रिय नाही. सद इंद्रिय अर्थात जे भगवंतांच्या सेवेत लागले. तर जेव्हा असतो मा सद्गमय, जर आपल्याला अमृतत्व प्राप्त करायचं असेल तर अशा असत इंद्रियांच्या बळी पडलं नाही पाहिजे. आपण त्याला बळी पडल्याने समस्या होणार. त्यामुळे हे ईशावास्य तत्वावरती ते जोर देण्यात आलेला आहे. तर हे जीवन काळाबद्दल जे सांगितलंय की ईशावास्य तत्वानुसार आपण अनेक अनेक वर्ष जगलो किंवा जगण्याची इच्छा केली तरी काही समस्या नाही. नाहीतर असं जे खूप मोठं जीवन आहे त्याची काय किंमत आहे. श्रीमद भागवतम मध्ये म्हटलंय, तरह किम न जीवंती भस्रा किम न श्वसन्ति न खादंती न मेहंती किम ग्रामे पशो परे. तर तरवह किम न जीवंती अर्थात जे वृक्ष आहेत ते जगत नाहीत का. तर काही काही वृक्ष तर असे आहेत की त्यांचं जीवनकाळ 5000 वर्ष. काही वृक्ष असे आहेत जे 1500 वर्षापासून आहेत. तर अ, प्रात्यक्षिक रूपाने आपण बघू शकतो की हे खूप जास्त काळ टिकणारे वृक्ष आहेत.
किंवा जास्त काळ जगणारे वृक्ष आहेत, तर जास्त जीवन काळ असणं हे तेवढं महत्वाचं नाहीये. पण ते जीवन कसं जगलं जातंय ते महत्वाचं आहे. तर जर ईशावास्य तत्वानुसार जगलं जात असेल, तर मग ते जास्त असणंही चांगलं आहे. का? तर कारण ते त्याची गुणवत्ता ही सर्वोत्कृष्ट आहे, सर्वोत्तम आहे. नाहीतर जे साधारण जीवन आहे त्याच्यात बघितलं जातं की सोनाराचे भाते जे आहेत तिथे पण श- एक प्रकारे अ, श्वासोच्छ्वास चालतो. तर मनुष्य जीवनात आणि त्याच्यात काय अंतर आहे? जर कोणी म्हटलं नाही नाही, नुसतं जगणं श्वासोच्छ्वास ते नाही, पण मनुष्य जीवनात जे आहे की आपण छान खाऊ शकतो, चांगलं पारिवारिक जीवन, मैथून जीवन जगू शकतो. त्यामुळे ते म्हणतात की न खादंती न मेहंती किम ग्रामे पशुओ परे. का हे जे पशु जे आहेत, का ते खात नाहीत का? ते अशा प्रकारे मैथून जीवन, पारिवारिक जीवन जगत नाहीत का? म्हणजे हा प्रश्न उठवला जातो. त्याचाच अर्थ काय आहे की मनुष्य जीवन अशा प्रकारे पाशवी कृत्यांसाठी नाहीये. प्रभुपादजी सांगतात, कलकत्ता मधलं जे उद्यान आहे, बॉटनिकल गार्डन, तिथे 500 वर्षांहून जास्त जगणाऱ्या जगणारे वृक्ष आहेत. आणि अशा प्रकारे खूप साऱ्या ठिकाणी वेगवेगळे जीवनाचे बघतात. पण दुसऱ्या बाजूला असं बघितलं जातं की काही जे महान व्यक्ती आहेत ते खूप जास्त काळ नाही जगलेत. चैतन्य महाप्रभू फक्त 48 वर्ष त्यांनी आपल्या लीला केल्या किंवा ते जगले. शंकराचार्य फक्त 32 वर्ष ते या धरातलावरती जगले. तर बघितलं तर हे जे वृक्ष 500 वर्ष जगणार किंवा जास्त काळ जगणारे, का ते यांच्याहून महत्वाचे आहेत का? हा प्रश्न उठतो. तर आपल्याला हे समजायला पाहिजे की नाही, फक्त मोठा जीवनकाळ महत्वाचा नाहीये, पण कशा प्रकारे व्यक्ती जगतोय. आणि त्यामुळे जर कोणी असा आदर्श जगत असेल, ते निश्चित रूपाने खूप काळ जगू शकतात. तर जेव्हा इथे स्पष्टतेने सांगण्यात आलेलं आहे, नास्तिकवादी मानवतावाद किंवा समाजवादाला वाहून घेतलेल्या महापाखंडी जीवनापेक्षा एक नम्र भगवत केंद्रित जीवन अधिक मूल्यवान आहे. तर सामान्यतः बऱ्याच लोकांमध्ये ह्या प्रकारच्या भावना असतात की आपण मानव समाजाच्या कल्याणासाठी झटलं पाहिजे, दुसऱ्या मनुष्यांसाठी आपला जीवन वेचलं पाहिजे, की अशा काही विशिष्ट धारणा घेऊन जगणारे असतात. तर खरोखर हे असं नास्तिकवादी मानवतावाद किंवा समाजवाद जो आहे, हा एक प्रकारे बाहेरून जरी ते गोंडस वाटत असलं तरी तिथेही जे आहे त्याच्यात कुठल्या प्रकारचं जीवनाचं जे जीवनाची सत्य आहे, जीवनाची मूल्य जी आहेत त्याचा आधार नाहीये. का? तर माझं शरीर जसं आहे तसंच दुसऱ्याचं शरीर आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी झटणार, त्यांच्यासाठी जगणार. हा कुठला न्याय आहे? प्रभुपादजी तर सांगतात की
लोक जे आहेत एकीकडे मोठ्या मोठ्या गोष्टी करतात जीवनाबद्दल, आपण अहिंसक असलं पाहिजे वगैरे, आणि ते मांस खातात. तर भगवंतांना कस काय अशा गोष्टी प्रिय असतील की तुम्ही अहिंसेबद्दल बोलता आणि दुसऱ्या जीवांची हत्या करताय? तर जोपर्यंत व्यक्ती भगवत केंद्रित जीवन जगत नाही, तोपर्यंत तो कुठल्याही अशा वादाला घेऊन त्याने दाखवलं की आम्ही किती महान कार्य करतोय, तरी ते एक प्रकारे पाखंडच आहे. तर त्यामुळे प्रभुपादजी म्हणतात की वाहून घेतलेल्या महापाखंडी जीवनापेक्षा, आणि ते महापाखंडी याच्यासाठीच का, तर कारण तिथे जसं व्यक्ती आ, स्वतःला दुसऱ्यांचा हितचिंतक सुहृद समजून आपल्या स्वतःला एका महान श्रेणीमध्ये ठेवू बघतो, तर अर्थात तो भगवंतांची जागा घ्यायला इच्छुक असतो. कशा प्रकारे? जसं आपण काल बघितलं की काही लोक म्हणतात की भगवंतांनी तुम्हाला जे आहेत दुःख दिली, पण आम्ही तुम्हाला त्या दुःखातून मुक्ती प्रदान करतोय, त्या दुःखातून सुटका देतोय. तर अर्थात अशी जी महापाखंडी लोक आहेत, अशा महापाखंडी जीवनापेक्षा एक नम्र भगवत केंद्रित जीवन हे अधिक मूल्यवान आहे. अर्थात जेव्हा म्हटलेले आहे की एक नम्र भगवत केंद्रित जीवन, अर्थात इथे तो व्यक्ती जो आहे अशा मानव समाजामध्ये त्या प्रकारे प्रतिष्ठित नसेल, सामाजिक दृष्टिकोनातून त्याचं एवढं महत्व नसेल, बाहेरील वरच्यावर असं काही महत्व नसेल, पण त्या प्रकारचं नम्र भगवत केंद्रित जीवन जे आहे त्या महापाखंडी जीवनापेक्षा खूप खूप मूल्यवान आहे. आणि खरोखर बघितलं तर हे बाकी अन्य जे आहे नास्तिकवादी, मानवतावादवाले किंवा समाजवादवाले, यांच्याहून खूप मोठं योगदान जे आहे त्याच्या नम्र भगवत केंद्रित जीवनाद्वारे प्रदान केलं जातं. आणि त्यामुळे जेव्हा जे भक्तिमय जीवनाचं पालन करतात ते बघू शकतात, ते समजू शकतात कशा प्रकारे एक साधारण जीवन जगणारा, साधारण अर्थात जिथे तो भगवत केंद्रित जीवन जगतोय, पण तो खूप प्रसिद्ध नसेल किंवा त्याच्याकडे त्या प्रकारे मोठमोठ्या सुविधा वगैरे नसतील, पण त्याच्या व्यतिरिक्तही तशा प्रकारचं आदर्श जीवन जे आहे ते समाजाला जास्त लाभ करून देणार आहे अशा नास्तिकवादी समाजवादापेक्षा. प्रभुपादजी पुढे जे सांगतायत, आणि विशेष कोणी ते खूप सुंदर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात की जो पुजारी मंदिरामध्ये घंटी वाजवून भगवंतांची आरती करतोय, तो अशी जी लोक आहेत जी समाजवाद किंवा मानवतावादाच्या नावाखाली मोठे मोठे हॉस्पिटल उघडतायत, तर अशा हजार हॉस्पिटल उघडण्यापेक्षा मोठी सेवा तो पुजारी करतोय. आता आपण बघू शकतो एक हॉस्पिटल उघडायचे असेल तर एवढ्या तिथे सुविधांसकट आणि ते बनवायला भरपूर सारा खर्च येतो. तर असे शेकडो हॉस्पिटल जे आहेत ते उघडायला अजून जास्त खर्च येणार. तर त्यामुळे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात की हे पुजारीची सेवा जी आहे ते शेकडो हॉस्पिटल उघडण्यापेक्षा मोठी महान सेवा आहे. तर याचा अर्थच काय की भगवत केंद्रित जीवन जे आहे अधिक मूल्यवान आहे. इथे जसं पुढे सांगितलेलं आहे की श्री ईशोपनिषदाच्या भावनेत केला जाणारा परोपकार ही एक प्रकारचा कर्मयोग होतो. तर जर कोणाला परोपकारही करायचा असेल तर कशा प्रकारे येतो, श्री ईशोपनिषदच्या भावनेत केला गेला पाहिजे. तर श्री ईशोपनिषदची भावना जेव्हा म्हटलेलं इथे, त्याचा अर्थ काय आहे की परोपकार करताना व्यक्ती भगवंतांना केंद्रित ठेवतोय
आणि त्याच्याकडून जी काही सेवाही होणारी आहे ती योग्य दृष्टिकोन ठेवून दुसऱ्यांना मदत केला जाते, आणि त्यामुळे तो एक प्रकारचा कर्मयोग झाला. आणि भगवंत त्याच्यासाठी कशी शिफारस करतात ते प्रभुपादजी सांगतात. यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञदान तपश्चैव पावनानि मनीषिणाम. सांगतात की हे यज्ञदान तप जे आहेत हे कधी व्यक्तीने सोडलं नाही पाहिजे. का? तर कारण ते अगदी साधू संतांना, बुद्धिमान व्यक्तींनाही, ते मनीषी नाम अर्थात जे महान आत्मा आहेत त्यांनाही ते शुद्ध करणार आहे, पावन करणार आहे. काय म्हणता, एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ते मे पार्थ निश्चितम मतमुत्तमम. तर हे जे कार्य आहेत व्यक्तीने कशा प्रकारे केली पाहिजे? संगम त्यक्त्वा फलानि च, त्याच्या प्रती आसक्ती सोडून आणि त्याच्या प्रती काही फल प्राप्ती व्हावी. संगम त्यक्ता फलानि च, संग च फलम च, फलानि च, त्याचा जो आसक्ती आहे आणि त्याच्यापासून जे फळ प्राप्तीची इच्छा आहे, दोन्हींना सोडून व्यक्तीने जे ही कार्य केली पाहिजे. तर ती कार्य कशी केली पाहिजे? कर्तव्यानी इति. तर ते कर्तव्याच्या रूपाने ते केली पाहिजे, हे भगवंतांचं मत आहे. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः. तर हे जे विहित कार्य आहे त्याला कधी त्याग नाही केलं पाहिजे. जर कोणी मोहात तस्य परित्यागः, पण कोणी जे आहे ते मोहामुळे, भ्रमामुळे जर त्याचा त्याग करत असेल तर ते तमोगुणात आहे. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत सकृत्वा राजसं त्यागम नैव त्याग फलम लभेत. पण कोणी जो आहे, जो अशा विहित कार्यांना काय क्लेश भयात त्यजेत, अर्थात शारीरिक असुविधा होणार, त्रास होणार, यासाठी जर कोणी व्यक्ती त्याग करत असेल तर ते रजोगुणामुळे आहे. सकृत्वा राजसं त्यागम, तर त्याचा परिणाम काय आहे? तर अशी जी कार्य आहेत त्याच्याने व्यक्तीचं जे त्याग भावना आहे त्याच्यात काही प्रगती होणार नाही. नैव त्याग फलम लभेत, अर्थात त्याच्याने जे त्याची प्रगती व्हायला पाहिजे ती होणार नाही. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः. पण जेव्हा व्यक्ती आपले विहित कर्तव्य जे आहे ते शास्त्रात सांगण्यात आलेले आहे ते नियतम क्रियते, जसं एक आदेश आहे त्यामुळे तो करतोय, आणि ते करताना त्यांनी संगम त्यक्त्वा फलम चैव, तर त्यांनी जे आहे त्याच्या प्रती आसक्ती आणि त्याचं जे फळ आहे, फलाकांक्षा आहे, दोन्हींना त्याग केलाय. तर अशा प्रकारचं जे त्याग भावना आहे त्याला इथे म्हटलेलं सत्याग हा सात्विको मतः. तर त्याची प्रशंसा केलेली आहे की हा अशा प्रकारे सात्विक त्याग आहे. त्यामुळे प्रभुपादजी ते सांगतायत की कशा प्रकारे व्यक्तीने कार्य केलं पाहिजे ते भगवंत स्वतः सांगतायत. आणि अशाने व्यक्तीचे जन्म मृत्यूच्या चक्रात अडकण्याच्या धोक्यापासून रक्षण होते. आणि त्यामुळे त्याला जे आहे निश्चित रूपाने कमीत कमी पुढचा जन्म मनुष्याचं भेटणार आणि तो मुक्तिप्रथावर पुढे अग्रेसर होणार. तर इथे आपण बघतो कशा प्रकारे कारण हे उपनिषदांची चर्चा आहे, तर त्यामुळे प्रभुपादजी ते
जास्त कृष्ण, अ, गोविंद अशी भगवंतांची वेगवेगळी जी नावं आहे त्या स्पष्ट रूपाने ते सांगितलं नाही, जेणेकरून जे बुद्धिमान वर्ग आहे, बुद्धिवादी लोक तेही वाचतील, त्याला तेही याचं याची गुणगान करतील की किती सुंदर याची टीका दिलेली आहे. पण जर कोणी हुशार असेल, ज्याला हे खरोखर जाणून घ्यायचंय, तर त्याच्यासाठी निश्चित रूपाने ते दिशानिर्देशन पण केलंय. तर प्रभुपादजी ते सांगतात कशा प्रकारे जे आहे, व्यक्तीला ज्याला इच्छा आहे जाणून घ्यायचं, भगवत केंद्रित कार्य कशी केली गेली पाहिजे, सांगतायत ते भक्ती रसामृत सिंधू हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सविस्तर रूपाने दिलाय. आणि जर एखाद्या व्यक्तीने त्या ग्रंथाचा संदर्भ घेतला, तर तिथे पूर्णपणे ते भगवंतांबद्दल, भगवंतांच्या लीलांबद्दल अगदी भक्तीचे जे 3 प्रकार आहेत शुद्ध भक्तीचे, त्याचं सविस्तर वर्णन त्याच्यात करण्यात आलेलं आहे. साधारण भक्ती, भाव भक्ती, प्रेम भक्ती. साधारण भक्तीमध्ये कशा प्रकारे एक वैदी भक्ती, रागानुगा भक्ती, तर ते अगदी सुंदर त्याने त्याच्यात वर्णन आहे. आणि त्याचं वर्णन वाचून जे आहे, व्यक्ती निश्चित रूपाने ह्या शीर्षोपनिषदच्या भावनेत कार्य करू शकतो. का तर त्याला त्याची सर्व स्पष्टता येईल की भगवत केंद्रित कार्य काय आहेत, कसं जगलं पाहिजे. त्यामुळे इथे त्याची शिफारस करण्यात आली आहे. कोणाला मंत्र 2 वरती प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. काही प्रश्न असेल तुमची इच्छेनुसार तुम्ही ते विचारा. श्लोक प्रो काय प्रश्न? नाही गुरुजी काय प्रश्न. ठीक आहे. तर हे जे आपण मंत्र 2 ची चर्चा केली, काय चर्चा केली संक्षिप्त मध्ये सांगतो, मग आपण मंत्र 3 ची चर्चा सुरू करू. मंत्र 2 मध्ये जे आहे कशा प्रकारे भगवत केंद्रित कार्य त्याची विशेष चर्चा आहे. तर निष्काम कर्मयोग जो आहे त्याच्यात वेगवेगळ्या ज्या समस्या आहे, काय समस्या आहे, कशा प्रकारे ते सातत्य राहू शकतं, तर त्याचे समाधान काय आहे, केव्हा ते शक्य आहे, कशा प्रकारे ते कार्य करणं, आणि त्याचे जे समाधानांचे फायदे काय आहेत. अर्थात सामान्यतः लोकांना जे आहे ते जे काही कार्य करतात त्याच्यामुळे ते कर्मबंधनात फसतात. तर मोठी समस्या जी आहे कर्मबंधनाची, तर त्याचे समाधान काय, तर ते प्रभुपादजींनी त्याचं सांगितलं. कसे वेगवेगळे वाद जे आहेत तेही समाविष्ट होऊ शकतात जर ते भगवंतांना केंद्रित ठेवतील तर. व्यक्तीला मोठ्या धोक्यापासून वाचवतात. व्यक्ती जास्त काळ जगण्याची इच्छा ठेवू शकतो आणि त्याला पुन्हा मनुष्य जीवन प्राप्त होण्याची हमी भेटते, आणि व्यक्ती जे आहे त्याचं जीवन खरोखर मूल्यवान बनू शकतो. आणि याचं जे प्रात्यक्षिक रूपाने समाधान जे आहे, भगवत केंद्रित कार्य कशी केली पाहिजे त्याच्यासाठी दिशा दर्शन जे केलेलं आहे, ते आहे की व्यक्तीने भक्तिरसामृत सिंधूच्या आधारावरती भगवत केंद्रित कार्य करायला शिकलं पाहिजे. तर याच्यामध्ये जे समस्या ज्या आहेत, ते तर समस्या आहे कर्मबंधनाची. व्यक्ती जन्ममृत्यूच्या चक्रात असतो. अशा प्रकारची समस्या काय आहे, तर कारण व्यक्ती जेव्हा शास्त्राच्या विहित नियमानुसार, कर्तव्यानुसार कार्य करत नाही, तो भौतिक प्रकृतीच्या नियमांना उल्लंघन करतो, त्यामुळे समस्या निर्माण होते.
आणि ही समस्या अ, कशी निर्माण होते? कारण व्यक्ती जे आहे इंद्रिय तृप्तीच्या इच्छेमुळे तो ह्या नियमांचं उल्लंघन करतोय, झुगारतोय त्यांना. किंवा एक आहे की आपण बघितलं वैयक्तिक इंद्रिय तृप्ती, दुसरं आहे विस्तारित रूपाने इंद्रिय तृप्ती. तर ते वेगवेगळे वाद जे आहेत ते निश्चित रूपाने विस्तारित इंद्रिय तृप्तीच्या संबंधात आहे. तर त्यामुळे या समस्या जी आहे त्याला आपण बघतो की व्यक्ती नियमांना झुगारतोय. आणि याचं समाधान प्रभुपादजी खूप सुंदरतेने सांगतात की मनुष्य जीवनामध्ये याचं समाधान होऊ शकतं, आणि त्याच्यासाठी कर्म अकर्म विकर्म आपण बघितलं, प्रभुपादजीने सुंदरतेने सांगितलं. आणि काय आहे ते तर व्यक्तीने अशा प्रकारे कार्य केलं पाहिजे जेणेकरून त्याला हा साक्षात्कार हवा की परम प्रमाणित व्यक्ती जे आहेत ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. आणि कसं ते समाधान जे आहे हे कार्य करणार, तर जेव्हा तो सकारात्मक ज्ञान प्राप्त करतो भगवंतांबद्दल, तर तो त्याच्यावरती जे आहे ह्या गुणांचा प्रवाह होत नाही, आणि तो नैष्कर्म्याच्या स्थितीला प्राप्त करतो. अशा प्रकारे प्रभुपादजींनी खूप सुंदरतेने आपल्याला मंत्र 2 मध्ये स्पष्टता दिली. आता आपण जे मंत्र 3 ची चर्चा सुरू करणार, तर आपण मंत्र 2 च्या वेळेस बघितलं होतं कशा प्रकारे मंत्र 2 जो आहे तो अन्वय किंवा मंत्र 1 चे पालन करण्याचे फायदे काय आहेत ईशावास्य तत्वाचे. आता मंत्र 3 जे आहे ते व्यतिरेक किंवा जर ईशावास्य तत्वाचं पालन नाही केलं तर त्याचे परिणाम काय होणार त्याची चर्चा आपल्याला मंत्र 3 मध्ये बघायला भेटते. असुर्यानाम ते लोका अंधेन तमसावृतः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति एके चात्महनो जनः. तिरोत्तम माताजी वाचा. हरकृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. वाचू का? हम्म. भाषांतर. आत्म्याची हत्या करणारा, मग तो कोणीही असो, अविद्या व अहंकाराने भरलेल्या असुर्या नामग्रहात प्रवेश करतो. तात्पर्य वाचू? एक मिनिट. तर इथे खूप सुंदरतेने जसं आपण बघितलं की परिणाम काय आहेत जर पालन नाही केलं, तर त्याला इथे आत्महा च आत्महनो जनः म्हटलेलं आहे. तसा आत्मा हा व्यक्ती जो आहे आत्माची हत्या करणारा, सांगितलंय त्याला काय, असुर्या नामते लोका, तर तो अविद्या व अहंकाराने भरलेल्या. तर तिथे काय, अंधेन तमसा आवृता, तमसा आवृत, तमसने ते आवृत आहे, अर्थात अविद्या व अहंकाराने भरलेल्या अशा तो असुर्या नामक ग्रहात प्रवेश करतो. तर का तर त्याला जरी संधी प्राप्त झाली होती तरी त्याने काय केलं, ती संधी गमावली. त्याने आत्मसाक्षात्काराला दुर्लक्षित केलं, ईशावास्य तत्वाचं पालन नाही केलं. ठीक आहे, तात्पर्य वाचा. हो. मनुष्य जीवनातील विशेष महत्वाच्या जबाबदाऱ्यांमुळे मनुष्य जीवनात आणि पशु जीवनात खूप अंतर आहे. जे या जबाबदाऱ्या जाणून त्या भावनेने कार्य करतात त्यांना सूर म्हणजे साधू व्यक्ती म्हणतात, आणि जे त्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात किंवा ज्यांना त्या जबाबदाऱ्यांची कल्पना नसते त्यांना असुर म्हणजे नास्तिक असे म्हणतात. संपूर्ण विश्वात केवळ या दोनच प्रकारचे लोक आढळतात. ऋग्वेदात सांगितले आहे की सूर किंवा साधू व्यक्ती भगवान श्री विष्णूंच्या चरण कमळांना आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय करून त्याप्रमाणे वागतात. म्हणून त्यांचे कार्यकलाप सूर्याच्या मार्गाप्रमाणे प्रकाशमान असतात. बुद्धिमान मनुष्याने नेहमी लक्षात बस बस बस, ठेवावे. आपण याच्यावर थोडं चर्चा करू. हो. तर प्रभुपादजी सामान्यतः जे आहे ह्या दोन गोष्टींबद्दल सांगतात. विष्णू भक्तो भवेत सुरहा, असुरस्तद विपर्यय, अर्थात जे
भगवान विष्णूंचे भक्त आहेत, ते सूर आहेत किंवा ते त्यांना देवतांसमा समजलेलं आहे. तर हे पद्मपुराणाच्या आधारावर ते सांगतात. पण असुरस तद विपर्ययः, म्हणजे त्याच्या बरोबर विपरीत आहेत. विपरीत अर्थात जे भगवंतांचे भक्त नाहीयेत, तर त्यांना इथे आसुरी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे आसुऱ्या प्रवृत्तीचे लोक आहेत, या लोकांमध्ये आणि सूर साधू प्रवृत्तीच्या लोकांमध्ये हे खूप मोठं अंतर आहे, की जबाबदारी स्वीकार करणं आणि जबाबदाऱ्यांना एक तर जाणून न घेणं आणि पालनही न करणं किंवा जाणीवपूर्वक पालन न करणं. तर कोणी सांगू शकतं का, की कुठल्या जबाबदाऱ्या आहेत, की ज्याची असुर लोक पालन करत नाहीत? हरे कृष्ण प्रभूजी, सांगू शकते का? बोला. म्हणजे जसं की असुर लोक म्हणजे जसं मद्यपान करणे, मांसाहार करणे, ते त्या श्रेणीमध्ये येतात. जे स्वतःमध्ये कुठलेही म्हणजे नाही नाही, इंद्रियावरती प्रश्न संयम. काय, तुम्हाला प्रश्न समजला का? प्रश्न सॉरी. सांगा पहिले. असुर कोणाला म्हटलं जातं ना? माफ नाही करा, नाही परत नाही, एकदा सांगा, परत एकदा सांगा. प्रश्न हा आहे की हा, कुठल्या जबाबदाऱ्यांना ते स्वीकार करत नाही. हा. आपल्या वैदिक शास्त्रात सांगितलेले नियम पाळायचे नाही. तर छान सांगितलं तुम्ही. तर विशेष रूपाने आपण जसं बघितलं की ईशावास्य तत्वाचं ते पालन करत नाही. ईशावास्य तत्वानुसार ज्या त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत त्यांना ते स्वीकार करत नाही. आणि जसं आपण त्याच्यात अजून सखोलपणे बघू शकतो, तर व्यक्तीला मनुष्य आणि पशुमध्ये जे अंतर आहे, जसं सांगितलं आहार निद्रा भ्रमयत्न म्हणजे सामान्य वेतत पशु बिनारा धर्मोही तेषामध्ये विशेष. तर जेव्हा आपण म्हणतो की एक मनुष्यासाठी जनावरांच्या तुलनेत जे मोठं अंतर आहे ते काय, धर्माचं अंतर आहे. तर ते धर्मानुसार वागण्याची जी जिम्मेदारी आहे, जी जबाबदारी आहे, त्याच्यानुसार ते वागत नाही. अर्थात मनुष्य जीवन प्राप्त झाल्यावरती धर्म काय आहे, धर्मानुसार कसं जगलं पाहिजे, त्याची ते जबाबदारी स्वीकार करत नाही. त्यामुळे अशी लोक जी आहेत त्यांना असुर, नास्तिक म्हटलेलं आहे. अर्थात जे वैदिक शास्त्रांचं पालन करतात त्यांना आस्तिक म्हटलं जातं, आणि जे वैदिक शास्त्रांना झुगारून लावतात त्यांना नास्तिक म्हटलेलं आहे. तर प्रभुपादजी जेव्हा पुढे सांगतायत की हे दोनच प्रकारचे लोक असतात, एक तर आस्तिक किंवा नास्तिक. आणि त्यामुळे ऋग्वेदात म्हटलेलं आहे की ओम तद्विष्णोः परमं पदं सदा पश्यन्ति सूरयः दिव्या चक्षुरा ततं तद्विप्रासो विपन्यो जागृवांसं समिन्दते विष्णोर्यत् परमं पदम. अर्थात ज्या प्रकारे त्यांनी सांगितलंय की हे ऋग्वेदानुसार हे साधू लोक, सूर प्रवृत्तीचे लोक जे आहेत त्यांच्यासाठी काय, तद विष्णो हो परमम पदम, त्यांच्यासाठी जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे, श्री विष्णूंच्या चरण कमलांना अंतिम ध्येय मानणं. आणि त्यामुळे त्यांचे कार्यकलाप सूर्याच्या मार्गाप्रमाणे प्रकाशमान असतात. पुढे वाचा. तर ह्या श्लोकामध्ये जे आहे आपण हे सांगायचं राहिलं की कशा प्रकारे
इथे जी चर्चा आहे प्रभुपादजी, असुर कोण आहे, कोण आत्म हनोजना किंवा आत्म हा आत्म्याला मारणं, कोण मारतंय, कसं मारतंय, आणि प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे आत्म्याला मुक्त करा, त्याला मारू नका. तर या प्रकारे असुर कोण आहे त्याच्यावर चर्चा आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की प्रभुपादजी याच्यामध्ये जे आहे स्पष्टपणे चर्चा करतात की आपल्याला आत्मा हा कोण आहे समजलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर आत्म्याला मुक्त करा, त्याला मारू नका. या प्रकारे प्रभुपादजी हे सुंदर तात्पर्य दिलेले आहेत. प्रभुपादजी जेव्हा इथे असुराची स्पष्टता दिली आहे, आपण बघतो की ही आसुरी मानसिकता जी आहे 16व्या अध्यायामध्ये खूप स्पष्टतेने भगवंत प्रतिपादित करतात, सांगतात. कोणाला 16व्या अध्यायाचं नाव काय माहितीये का? भगवद्गीतेचा 16वा अध्याय काय आहे? त्यात दैवी असुर संपद विभाग योग, अर्थात दैवी आणि आसुरी संपदा काय आहे. तर सुरुवातीच्या श्लोकांमध्ये भगवंत सांगतात की दैवी संपदा, आणि अर्जुना म्हणतात की तू जी आहे दैवी संपदेचा जन्म झालाय, अभिजातोसी भारत. पण आसुरी संपदा जी आहे त्याच्याबद्दलही मी तुला सांगतो. आणि तेव्हा भगवंत जे आहे आसुरी संपदेबद्दल विस्तारित रूपाने सांगतात 16व्या अध्यायामध्ये. आपण बघतो कृष्ण लीलेमध्येही खूप साऱ्या असुरांची चर्चा येते, आणि हे असुर जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे आकार धारण करतात. आणि जेव्हा राक्षस म्हटलं जातं ही एक प्रकारची जाती आहे, अर्थात असुरांमध्ये राक्षस हा एक प्रकार आहे. जसं आपण म्हणतो की रावण एक राक्षस होता, तर ते एक राक्षस जातीचा आहे. त्यामुळे रामायणामध्ये जे चर्चा आहे तिथे आपण राक्षसांमध्ये आणि मनुष्यामध्ये जे एक मोठं युद्ध आहे ते आपण बघतो. पण महाभारतामध्ये जे आहे दोन पक्ष जे आहेत त्याच्यात मनुष्यांमध्ये युद्ध आहे. तिथेही काही राक्षस दोन्ही बाजूने आहेत. जसं आपण बघतो की पांडवांच्या बाजूने जे घटोत्कच होता आणि कौरवांच्या बाजूने अलंबुष होता. आणि युद्धाच्या वेळेस ते सारे जे प्रसंग येतात कशा प्रकारे संध्याकाळच्या वेळेस त्यांची शक्ती वाढते, आणि तो प्रसंग येतो की घटोत्कच त्याचं जे बल आहे संध्याकाळच्या एवढे तो शक्तिशाली आणि एवढा हाहाकार माजवतो की दुर्योधन करणारा सांगतो की तुझ्याकडे जे शक्ती अस्त्र आहे जे तू अर्जुनासाठी ठेवलंय ते पहिले तू याच्यावरती वापर, नाहीतर अर्जुनाच्या पहिले हाच आपल्याला सगळ्यांना भारी होऊन जाईल, मारेल असं. तर त्या प्रकारे आपण बघतो की तिथे राक्षसांमधलं युद्ध आहे. तर ज्या खालच्या खालची जी लोक आहेत तिथे राक्षसी प्रवृत्तीचे किंवा असुर जातीची लोक ती राहतात. तर त्यामुळे हे स्पष्ट आहे की असुर जे आहेत ते राक्षस असू शकतात, पण जे बाकी असुरांव्यतिरिक्त आहेत, जे राक्षसांव्यतिरिक्त आहेत अन्य, तेही असुर असू शकतात. अर्थात असुराची आपल्याला स्पष्टता आहे. असुर अर्थात जे विपर्यय, हा जे विष्णू भक्त नाहीयेत. राक्षसांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या दैवी शक्ती असतात. ह्या दैवी नाही म्हणू शकत आपण की एक योगिक शक्ती असतात, ज्या योगिक शक्तींच्या आधारे ते आपलं रूप बदलू शकतात. जसं रावण एक राक्षस होता, त्याने आपलं रूप बदलून तो
सीता मातेचं अपहरण करण्यासाठी जातो. त्यामुळे असुर अर्थात असुर, असु अर्थात जे श्वास उच्छ्वास त्याच्याबद्दल म्हटलेले आहे, आणि र अर्थात रमते किंवा जो त्याच्यात आनंद घेतो, जो प्रत्येक श्वासोच्छ्वासागणिक आनंद घ्यायसाठी प्रयत्नशील असतो, अर्थात जो शरीराच्या आधारावरती आनंद घ्यायसाठी प्रयत्नशील असतो, असे लोक हे असुर आहेत. सखी प्रेष्ठा माताजी. सखी प्रेष्ठा. कुछ लोग तो ये सखी प्रेष्ठा माताजी स्क्रीन खराब करतायत, ते क्लासमध्ये पण त्यांचं लक्ष नाही. ओके. तर ह्या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये आपण बघतो की काही लोक जे आहेत ते राक्षसी असतात आणि काही राक्षसी प्रभावाखाली असतात. जे राक्षसी लोक आहेत त्यांना बदलणं थोडं कठीण असतं, पण जे राक्षसी प्रभावाखाली असतात त्यांना प्रचाराच्या द्वारे मध्यम अधिकारी जो आहे तो बदल करू शकतो, त्यांना सन्मार्गावरती लावू शकतो. बरेचसे लोक जे आहे भारतामध्ये आपण बघतो की ते अशी चर्चा करतात की अंततोगत्वा जे आहे ब्रह्ममध्येच आपल्याला लीन व्हायचे आहे, किंवा अशा प्रकारे त्यांची काही धारणा असते. तर हे जे आहेत हे नेहमी असं नाही की खूप मोठे मायावादी लोक असतील, पण ते जे आहेत अज्ञानामध्ये असतात. पण जसं खूप हे प्रसिद्ध म्हणणं आहे की अज्ञान जे आहे ते पाप करण्यासाठी सूट नाहीये. तर अज्ञान जे आहे पाप करण्याचं फळ आहे, अर्थात ज्या व्यक्ती पापामध्ये लागतो त्यामुळे तो अज्ञानी बनतो. तर भक्तांची विशेषता आहे की ते अशा अज्ञानी लोकांनाही पापापासून जे आहे प्रचार करून त्यांना अज्ञानातून बाहेर काढण्यास मदत करतात. ठीक आहे, पुढे वाचा माताजी. तर वाचू का? कोणीतरी वाचा. हा. बुद्धिमान मनुष्यांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की जीवात्म्याला लाखो वर्षांची उत्क्रांती व दीर्घकालीन देहांतरानंतर मनुष्य शरीर प्राप्त होत असते. कधी कधी या भौतिक जगाची तुलना समुद्राशी केली जाते आणि मनुष्य शरीराची तुलना तो समुद्र पार करण्यासाठी योग्य अशा नौकेशी केली जाते. वैदिक शास्त्रे आणि आचार्य म्हणजे साधू संत यांची तुलना कुशल नाविका बरोबर केलेली आहे आणि मानव देहाच्या सोयींची तुलना नावेला इच्छित स्थळी जाण्यास मदत करणाऱ्या वाऱ्याबरोबर केलेली आहे. इतक्या सोयी असूनही जर एखाद्याने मनुष्य जीवनाचा उपयोग आत्मसाक्षात्कारासाठी केला नाही तर त्याला आत्म हा किंवा आत्म्याचा वध करणारा असेच म्हणावे लागेल. श्री ईशोपनिषद स्पष्ट इशारा देते की अशा आत्म हा व्यक्तीला अज्ञानाच्या काळ्याकुट्ट अंधकारात प्रवेश करून सतत दुःख भोगावे लागते. हरे कृष्ण. इथे प्रभुपादजी सांगतायत की हे जन्म मृत्यूचे जे चक्र आहे
बऱ्याच काळानंतर व्यक्तीला मनुष्य देहाची सुविधा प्राप्त होते. आणि श्रीमद भागवतमच्या श्लोकाच्या आधारावर देहमाद्यम सुलभम सुदुर्लभम लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान् भवाब्धिं न तरेत् स आत्मः न तरेत स आत्महा. तर कोण आत्मा हा आहे? त्याला एवढ्या सगळ्या सुविधा प्राप्त झाल्यानंतरही न तरेत, भवाब्धिम न तरेत, जो त्या भवसागराला पार करून जात नाही, तर अशा व्यक्तीला जे आहे आत्महा म्हटलेलं आहे. तर कुठल्या सुविधा त्याला प्राप्त होतात? नृदेहम, त्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आणि मनुष्य देह जे आहे हे कसं आहे? सुलभम सुदुर्लभम. सुलभम अर्थात त्याला वेगवेगळ्या योनीतून भटकून तो आता आपोआप त्याला हे सौभाग्य मनुष्य देहाचं प्राप्त झालं, तर सुलभ येत आहे ते. पण सुदुर्लभ का आहे? तर त्याने खूप प्रयत्न केला तरी अशा प्रकारे मनुष्य देह प्राप्त होणं कठीण आहे. आता ते त्याला सुलभतेने प्राप्त झालंय, तर त्याची मोठी जिम्मेदारी आहे. तर त्यामुळे मनुष्य शरीर जे आहे एक नौकेशी त्याची तुलना करण्यात आलेली आहे. आणि या नौकेचे जे कप्तान आहेत ते आध्यात्मिक गुरु आहेत. या नौकेला चालण्यासाठी जे अनुकूल मयानुकूलेन नभस्वतेरितम, अर्थात जे अनुकूल वारा आहे, तो अर्थात भगवंतांनी जे आदेश प्रदान केलेले आहेत, तर ते अनुकूल त्याच्यासाठी वारा आहे. या बोटीला भवाब्दीम अर्थात भवसागराला पार करण्यासाठी. एवढे सगळे फायदे, एवढे सगळे लाभ प्राप्त झाल्यानंतरही जो कोणी व्यक्ती या मनुष्य जीवनाचा भवसागराला पार करण्यासाठी वापर करत नसेल, तर अशा व्यक्तीला निश्चित रूपाने न तरेत स आत्महा, तर त्याला इथे आत्महा, आत्म्याला मारणारा म्हटलेलं आहे. तर आत्मसाक्षात्कारासाठी जे आहे व्यक्तीला निश्चित रूपाने प्रयत्न केला पाहिजे. असं नाही की व्यक्तीने मनुष्य शरीर प्राप्तीसाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. तर इथे जेव्हा म्हटलंय की मनुष्य शरीर प्राप्त होणं जे आहे सुलभ आहे, तर अर्थात ते ह्या चक्रामध्ये जो आहे त्या व्यक्तीला प्राप्त होणार आहे. किंवा जसं आपण बघितलं की तो जर नियमांचं पालन करेल, ईशावास्य तत्वाचं पालन करेल, भगवत केंद्रित जीवन जगेल, तर निश्चित रूपाने मनुष्य जीवनाची हमी ती आहेच. पण जेव्हा ते योग्य रीतीने त्याचा वापर केला जाणार नाही, तर हे जे मनुष्य जीवन आहे ते दुर्लभ होऊन जाणार. तर गुरु जे आहेत, जेव्हा इथे त्यांना कप्तान म्हटलेलं आहे, तर ते आपल्याला योग्य दिशेला मार्गदर्शन करतात. आपल्या जर काही चुका असतील तर त्या चुकांमध्येही आपला कान पकडून ते आपल्याला योग्य दिशेला घेऊन जातील. आणि भगवंतांनी जे आपल्याला शास्त्र प्रदान केली आहेत, भगवंतांचे जे आदेश आहेत, उपदेश आहेत,
ते निश्चित रूपाने आपल्याला एक अनुकूल वारा आहे, जो या नौकेला या भवसागरामधून पार करण्यासाठी मदत करतो. जरी आपल्याकडे अशी नौका असली, पण जर ते अनुकूल वारा नसला तर काय होऊ शकतं? आपण बघू शकतो, जर एखादा व्यक्ती गंगेमध्ये किंवा जिथे मोठा प्रवाह असतो, तो जर त्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहण्याचा प्रयत्न करेल, तर ते खूप कठीण असतं. कधी कधी कठीण म्हणण्यापेक्षा तो जेव्हा प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहण्याचा प्रयत्न करतो, तर तो उलट्या दिशेने अ, प्रगती करण्याच्या ऐवजी कधी कधी प्रवाहाबरोबरच तो वाहून जातो. तर त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की आपल्याला योग्य ही जी भगवंतांच्या उपदेशांची जी अनुकूल वारा आहे, तोही प्राप्त व्हावा. आणि ते जेव्हा प्रमाणित गुरूंच्या कृपेने आपल्याला ते प्राप्त होतं, तेव्हा आपण योग्य दिशेला जाऊ शकतो. नाहीतर खूप साऱ्या प्रकारचे शास्त्र, पुस्तकं उपलब्ध असतात, पण आपल्याला जे आहे ते योग्य शास्त्र वाचणं, योग्य पुस्तकांचं वाचन करणं खूप गरजेचं आहे. वैदिक शास्त्रांमध्येही आपणासाठी भक्तिमय जे शास्त्र आहेत ते वाचणं गरजेचं आहे. ना की आपण कर्मकांडामध्ये हा ऋग्वेदात दिलंय, याच्यात हे कर्मकांड दिले, आपण त्याचं पालन करणार नाही. नाही, आपणाला भक्तिमय शास्त्रांचं वाचन करणं गरजेचं आहे. जर आपण हे तत्वाला समजलं नाही, तर असे खूप सारे उदाहरणं आहेत जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या इतिहासामध्ये बघितले जातात. एक व्यक्ती जे निताय प्रभू म्हणून होते, ते खूप बुद्धिमान होते. तर त्यांनी वृंदावनच्या काही जे कथाकार विद्वान आहेत त्यांच्याकडनं ऐकलं आणि त्याची बुद्धी कलुषित झाली. त्याने स्वतःहून जे आहे हरिभक्ती विलास ग्रंथ वाचला. आता हे प्रमाणित ग्रंथ आहे, ग्रंथाची समस्या नाही आहे, पण त्याने तो ग्रंथ वाचल्यावरती त्याने भक्तांना येऊन सांगितलं की आपण जे आहे मोठ्या विग्रहांचा अभिषेक केला पाहिजे. आणि कारण तो विद्वत्तापूर्ण बोलत असल्यामुळे भक्त प्रभावित झाले. पण प्रभुपादजी खूप कुपित झाले आणि तो प्रभुपादजींना त्यांचा अपराध करत होता. प्रभुपादजींनी तेही सहन केलं. मग अशी वेळ आली की तो प्रभुपादजींच्या गुरु महाराजांचा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांची तो निंदा करू लागला. त्यावेळेस प्रभुपादजी खरोखर खूप क्रोधित झाले. जेव्हा त्यांनी आशीर्वाद मागितला की मी जे उच्च गुरु आहेत त्यांच्याकडनं शिकू इच्छितो, तर त्यावेळेस प्रभुपादजी त्याला म्हटले की मी तुला आशीर्वाद देतो की तू जे आहे एक 100 लाख वर्षांसाठी तू नरकात जाशील असं. आणि प्रभुपादजी हे म्हटले की मी ही जी तुझी शिक्षा आहे ती कमी केली आहे, कारण जेव्हा तू असं महान गुरुचा अपराध करतो भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांसारख्या, तर तुला 1000 लाख वर्षांसाठी शास्त्रानुसार नरकात जायला पाहिजे. तर मी तुला 1000 लाख पेक्षा फक्त 100 लाख वर्षांसाठीच ते शिक्षा प्रदान केली. पण आपण बघतो कशा प्रकारे जरी तो एक चांगला भक्त होता तरी काय झालं, प्रतिकूल वाऱ्यामुळे, प्रतिकूल वातावरणामुळे तो काय झाला, बिघडला. त्याची बुद्धी प्रदूषित झाली. तर त्यामुळे खूप गरजेचं आहे की व्यक्तीला जे आहे अनुकूल दिशा प्राप्त व्हावी. तर जेव्हा आत्मसाक्षात्कारासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचंय,
तर पहिले आपल्याला समजलं पाहिजे की आपण कशा प्रकारे अ, एक बद्ध स्थितीमध्ये आहोत. जर आपल्याला स्थितीची जाणीव नसेल तर आपण प्रगती कशी करणार? तर त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की आपण जे काही आहे आपले मार्गदर्शक, शिक्षागुरु, दीक्षागुरु त्यांच्या आशीर्वादात राहून अगदी भक्तिमय जीवनासाठी तीव्रतेने प्रयत्नशील राहायला पाहिजे. इथे जे सांगितलंय की आत्मा हा व्यक्तीला अज्ञानाच्या काळ्याकुट्ट अंधकारात प्रवेश करून सतत दुःख भोगावे लागते. त्याच्याबद्दल आपण चर्चा केली आणि उदाहरणे बघितली. याच्यावरती आपण भरपूर विस्ताराने चर्चा करू शकतो. पण हे जर तुम्हाला काही प्रश्न असतील याच्यावर विचारू शकता. पुढचं कोण वाचतंय? हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू? हम्म. वाचा वाचा. डुक्कर कुत्रा इथून आहे ना? हम्म. हरे कृष्ण. डुक्कर, कुत्रा, उंट, गाढव इत्यादी प्राण्यांच्या आर्थिक गरजा आपल्या इतक्याच महत्वाच्या आहेत. परंतु या प्राण्यांच्या आर्थिक समस्या अत्यंत घृणास्पद आणि किळसवाण्या परिस्थितीत सोडविल्या जातात. मनुष्याला निसर्ग नियमानुसार सुखी जीवनाकरिता सर्व सुखसोयी दिल्या जातात, कारण मनुष्य जीवन पशु जीवनापेक्षा अधिक महत्वपूर्ण आणि मौल्यवान आहे. मनुष्याचे जीवन डुकराच्या जीवनापेक्षा अधिक चांगले का आहे? एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला सर्व सोयी दिल्या जातात, परंतु साधारण कारकुनाला त्या मिळत नाहीत, असे का? याचे उत्तर असे की त्या अधिकाऱ्याला खूप जबाबदारीची कामे करावी लागतात. त्याचप्रमाणे सदैव पोटाची भूक शमविण्यात मग्न असलेल्या पशूंपेक्षा मनुष्याला अधिक जबाबदारीची कामे करावी लागतात. तरी देखील आधुनिक आत्मा हा संस्कृतीने केवळ भुकेल्या पोटाच्या समस्या वाढविल्या आहेत. वाचा वाचा पुढे. एक वेळा पाहिजे. आम्ही जेव्हा आधुनिक सभ्य माणसाकडे एक खरा पशुच जाऊन त्याला त्याच्या व्यवसायाविषयी विचारतो, तेव्हा तो उत्तर देतो की आपल्याला केवळ उदरभरणासाठी कार्य करावयाचे आहे आणि आत्मसाक्षात्काराची मुळीच गरज नाही. आत्मसाक्षात्काराच्या आवश्यकतेची निंदा करून व कठोर मेहनत करण्याची त्याची तयारी असूनही बेकारीच्या समस्येचा प्रश्न अत्यंत क्रूर निसर्ग नियमांमुळे त्याला सतत भेडसावत असतो. हे मनुष्य. धन्यवाद. हरे कृष्ण बोल दंडवत. तर इथे प्रभुपादजी ह्या प्राण्यांचं उदाहरण सांगतायत. कशा प्रकारे त्यांच्याही आर्थिक गरजा ज्या आहेत मनुष्य इतक्याच महत्वाच्या आहेत. तर श्रीमद भागवतम मध्ये श्लोक येतो ज्याच्यात म्हटलंय, श्वेड वराहोष्ट खरे संस्तुतः पुरुषः पशु न यत् कर्णपथोपेतो जातु नाम गदाग्रजा. अर्थात जे मनुष्य अशा प्रकारे डुक्कर, कुत्रा, उंट आणि गाढव जे यांच्या प्रकारे आहेत, ते अशा लोकांचं गुणगान करतात. संस्तुता पुरुष पशु न यत कर्णपथोपेतो जातो ना, ज्यांच्या जे भगवंतांचं गुणगान जे आहे, जे सर्वांना मुक्ती प्रदान करणारे आहेत, अशा भगवंतांचं गुणगान ते ऐकत नाही. तर त्यामुळे सामान्य जे लोक आहेत ते अशा प्रकारे या जनावरांप्रमाणे जगतात. का तर त्यांना हे पद्धतशीररीतीने प्रशिक्षण दिलेलं नसतं की कशा प्रकारे जीवनाचे जे उच्च मूल्य आहे, उच्च तत्व जे आहे त्यांना समजलं पाहिजे आणि त्याच्यानुसार जगलं पाहिजे. त्यामुळे अशा पाशवी स्तरावरती ते जगतात.
जेव्हा म्हटलेलं आहे की यांच्या आर्थिक समस्या घृणास्पद आणि किळसवाण्या परिस्थितीत सोडवल्या जातात, तर आपण बघू शकतो कशा प्रकारे या प्राण्यांची जीवन जी आहेत त्याच्यामध्ये कसं ते घृणास्पद आहे आणि किळसवाणही आहे. आशा करतो की याच्यासाठी काही स्पष्टीकरणाची गरज नाही. मनुष्याला निसर्ग नियमानुसार सुखी जीवनाकरता सर्व सुखसोयी दिल्या जातात. तर या पशूंच्या तुलनेत आपण बघतो की जे काही गरजेचं आहे मनुष्याला, त्या सर्व सुखसोयी दिलेल्या आहेत. जेव्हा म्हटलंय निसर्ग नियमानुसार, तर त्यांच्या मागच्या कर्मानुसार, परिस्थितीनुसार त्यांना जीवन जगण्यासाठी जे काही गरजेचं आहे, त्या सुखसोयी उपलब्ध असतात. मनुष्य जीवनामध्ये व्यक्ती साधं जीवन आणि उच्च विचार याला अवलंबन करू शकतो. अशा प्रकारे निसर्गाची व्यवस्था केलेली आहे. तर कृपाजी ते प्रश्न विचारतायत. मनुष्याचे जीवन डुकराच्या जीवनापेक्षा अधिक चांगले का आहे? तर याचं उत्तर जे आहे, या दृष्टांताने किंवा ह्या उदाहरणाच्या द्वारे खूप सुंदर रीतीने सांगतायत. कशा प्रकारे एखादा उच्च पदस्थ अधिकारी जो आहे किंवा मोठा न्यायाधीश आहे, तो जो न्यायाधीश आहे तो येतो थोडा वेळ किंवा जेवढा वेळ आहे तो काही आदेश देतो, सांगतो, पण त्याला खूप साऱ्या सुविधा असतात. आणि जो कारकून आहे त्याला न्यायाधीशापेक्षा कधी कधी जास्त काळ काम करायला लागतं, कष्टाची कामं करायला लागतात, पण त्याचं जे सुविधा आहेत, त्याचा जो पगार आहे हा त्या न्यायाधीशाच्या तुलनेत खूप कमी असतो. त्यामुळे प्रश्न विचारतायत की परंतु साधारण कारकुनाला त्या मिळत नाहीत असे का? सांगतायत त्याचं कारण काय की जबाबदारीची कामं. तर उच्च अधिकारी उच्च अर्थात महत्वाच्या जबाबदाऱ्या ते पार पाडतायत. तर त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. जसं आपण प्रभुपादजी सुरुवातीला असुर आणि सूर त्यांच्यामध्ये जबाबदाऱ्यांबद्दल बोलले, तसं इथे आपण बघतोय. त्याचप्रमाणे सदैव पोटाची भूक शमविण्यात मग्न असलेल्या पशूंपेक्षा मनुष्याला अधिक जबाबदारीची कामे करावी लागतात. तर हे जे इथे प्रश्न विचारला होता त्याचं उदाहरण सांगितलं आणि इथे आता त्याचा निष्कर्षही दिला की पशु जे आहेत पोटाची भूक शमवण्यात मग्न असतात. सकाळी पक्षी उठल्यावरती चिवचिव चिवचिव करत काय करतात, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धान्याची दाणे वगैरे गोळा करणं, अशा प्रकारे ते पोटाची भूक शमवण्यात मग्न असतात. पण मनुष्याला काय आहे, अधिक जिम्मेदारीची अधिक जबाबदारीची कामं आहेत आणि ते काय आत्मसाक्षात्कार. त्यामुळे त्याला जे आहे स्वाभाविक रीतीने जास्त चांगल्या सुख सोयी सुविधा प्रदान केलेल्या आहेत. तरी देखील आधुनिक आत्मा संस्कृतीने केवळ भुकेल्या पोटाच्या समस्या वाढवल्या आहेत. तर आपल्यापैकी कोणी सांगू शकतं का प्रभुपादजी ते असं का म्हणतायत की आधुनिक आत्मा संस्कृतीने केवळ भुकेल्या पोटाच्या समस्या वाढवल्या आहेत? आपण तर बघतो की जिकडे तिकडे हॉटेल, रेस्टॉरंट किंवा अशा प्रकारे खूप साऱ्या सुविधा झाल्या आहेत. तर भुकेल्या पोटाच्या समस्या वाढल्या आहेत का कमी झाल्या आहेत? कोण सांगू शकतं? आणि असं का म्हणतायत प्रभुपादजी ते?
पुंडलिक करारे, अशोक हजीशाह प्रभु, संजीवनी दशवंते, भीम शक्तिमान प्रभु, सृष्टि धुआं, रागात्मिका गोपी माता जी, कल्पना साळवे, सुखदेव साळवे, रेखा गाडवे, सगळे कॅमेरा बंद केलेले, श्रोतृवृंद, काय वाटतंय तुम्हाला? का तुमच्याच पोटांच्या समस्या चालू आहेत? तर इथे आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, जेव्हा प्रभुपादजी सांगतायत की आधुनिक आत्मसंस्कृतीने, का आता आजकालची जी आपली प्रगतशील, आपण जी खूप मोठी प्रगती केली आधुनिक समाजामध्ये, तर आपण लोकांना आत्मसाक्षात्कारी संस्कृतीपासून आत्महा संस्कृतीकडे घेऊन गेलोय. आणि जे पूर्वी सहज आणि सोपं होतं व्यक्तीला, जे काही त्याची भुकेचं शमन करणं, त्याच्या ज्या काही गरजा होत्या त्या खूप सोप्या रीतीने ते भुकेचं शमन होत होतं. पण आधुनिक संस्कृतीने काय केलंय, या समस्यांना खूप मोठ्या प्रमाणात वाढवलंय. आणि अशा प्रकारे ते वाढवण्यात आलंय. कोण आहे? द्यायला लागले. अशा प्रकारे ते वाढवण्यात आलंय की व्यक्ती त्यांनी जे काही त्याला प्राप्त करायचंय, त्याला 2 टाइम 3 टाइम खायची जी गरज आहे, त्याच्यासाठी त्याला खूप कष्ट करायला लागतायत. आता जे भगवंतांनी नैसर्गिकरित्या सुविधा प्रदान केलेल्या होत्या, खूप सारे वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांद्वारे, अ, झाडांद्वारे, खूप वेगवेगळ्या विविधतेचे फळ, सर्व काही निसर्गात उपलब्ध होतं. कंदमुळ, असं नाही की फक्त जो जंगलात राहतोय तोच कंदमुळ. ज्या व्यक्तीची जशी गरज आहे त्याच्यानुसार जगण्यासाठी, पोटाची जी भूक आहे ते शमन करण्यासाठी नैसर्गिकरित्या खूप सुंदर सुविधा होत्या. पण आधुनिक मनुष्याने काय केलं, झाडांना कापून त्याच्या जागी मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या. आणि त्या इमारतीमध्ये जे आहे, जी एकत्र राहण्याची संस्कृती होती, एकत्र परिवार होता, त्याला विभक्त केलं. आणि विभक्त केल्यावरती त्या माणसाच्या अ, ज्या चेतनेमध्ये सुधार न होता, चेतना खालावल्यामुळे तो एका शहरामध्ये एक फ्लॅट घेतोय, बाकी अन्य वेगवेगळ्या शहरांमध्ये फ्लॅट घेऊन बसलाय. पण राहण्यासाठी ते एकाच शहरात एकाच फ्लॅटमध्ये राहणार, तर त्याला दुसरे फ्लॅट सांभाळण्यासाठी, त्याचं पालन करण्यासाठी खूप कष्ट करायला लागतायत. तर असं झालंय की जे पोटाची समस्या खूप सहजतेने सोडवणं शक्य होतं, त्या समस्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवलं गेलंय. आणि तो जो आत्मा हा मानसिकतेचा व्यक्ती आहे, त्याला हे समजतही नाहीये की कशा प्रकारे, जर मी वैदिक सभ्यतेनुसार आध्यात्मिक संस्कृतीचा आत्मसाक्षात्काराचं मार्गाचं पालन केलं, तर या समस्या तर खूप सोप्या रीतीने सोडवल्या जातील. त्याच्यासाठी मला एवढं
कष्ट करण्याची गरज नाहीये. अर्थात मला मनुष्य देह प्राप्त झालाय, मी पशुप्रमाणे का जगावं? त्यामुळे प्रभुपादजी पुढे सांगतायत की आम्ही जेव्हा आधुनिक सभ्य माणसाकडे एक खरा पशुच, जो पशुप्रमाणेच आहे, त्याला जेव्हा विचारलं जातं तेव्हा तो काय म्हणतोय? आपल्याला केवळ उदरभरणासाठी कार्य करायचे आहे आणि त्याला आत्मसाक्षात्काराची मुळीच गरज नाही. तर अर्थात असं झालंय की जे उदरभरणाचं कार्य होतं, जे खूप सहज शक्य होतं, त्याला कठीण बनवलं आणि जे आत्मसाक्षात्कार जी खरोखर गरज आहे, त्या गरजेलाच असं दाखवण्यात आलं की ते बिलकुल गरजेचं नाहीये किंवा त्या प्रकारे त्याचा प्रचार प्रसार त्या प्रकारे लोकांचे विचार बनवण्यात आले. त्यामुळे आपण जेव्हा हे आध्यात्मिक तत्वज्ञान शिकण्याचा प्रयत्न करतो, तर असं नाहीये की आपण अ, जर ऑनलाईन कक्षा आहेत, तर आपल्याला सावधान राहायची गरज नाहीये. आपल्याला व्हिडिओ बंद करून काय करतोय, कोण विचारणार आहे? किंवा अशा प्रकारची मानसिकता ठेवली तर आपलं कुठल्या प्रकारे शिक्षण प्राप्त होणार आहे? कशा प्रकारे आपण या भगवंतांच्या संदेशाला, वैदिक शास्त्रांच्या आणि विशेष करून भक्तिमय जीवनाचं हे जे तंतोतंत मार्गदर्शन प्रभुपादजींनी आपल्याला प्रदान केलंय, कसं आपण त्याला स्वीकार करू शकतो? आपल्यालाच आपल्या जीवनाची जिम्मेदारी घेतली पाहिजे. त्यामुळे इथे जेव्हा सांगतायत की जबाबदारी घेणं, तर आपण जबाबदारी नाही घेतली, दुसरा थोडी आपला व्हिडिओ सुरू करणार आहे. जरी सुविधा केली असेल भक्ती वेदांत राज विद्यालयाकडून, तरी ते तुमचा व्हिडिओ सुरू करायची जिम्मेदारी घेत नाहीत. व्हिडिओ सुरू केल्यावरती तुम्हाला समजतं की अरे आपण करतो काय आहे, चालू काय आहे, आपल्याला काय केलं पाहिजे. कमीत कमी एवढी तरी लाज वाटते व्यक्तीला की व्हिडिओ सुरू असल्यावरती मी एका जागी बसलोय, नाही बसलोय, मी ध्यानपूर्वक लक्ष आहे, नाहीये. पण जेव्हा व्हिडिओ बंद आहे तर सगळा सावळा गोंधळ. तर त्यामुळे ती जिम्मेदारी दुसऱ्या कोणाची नसून ती आपली स्वतःची जिम्मेदारी आहे. आपणच त्याच्यासाठी सतर्क राहायला पाहिजे. आणि त्यामुळे प्रभुपादजी ते सांगतायत की असे लोक जे आहेत ते आत्मसाक्षात्काराच्या आवश्यकतेची निंदा करून व कठोर मेहनत करण्याची त्याची तयारी असूनही बेकारीच्या समस्येचा प्रश्न अत्यंत क्रूर निसर्ग नियमामुळे त्याला सतत भेडसावत असतो. आता या आधुनिक समाजामध्ये ह्या सगळ्या समस्या तयार झालेल्या आहेत. का तर लोकांनी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाची निंदा केली आहे. पुढे वाचा. हरे कृष्ण प्रभू. हे मनुष्य शरीर आपल्याला गाढव व डुक्कर यांच्याप्रमाणे राबविण्याकरता नसून जीवनाची परमावधी प्राप्त करण्यासाठी दिलेले आहे. आपण जर आत्मसाक्षात्काराकडे दुर्लक्ष केले तर इच्छा नसूनही निसर्गाचे नियम आपल्याला कठोर परिश्रम करण्यास भाग पाडतील. सध्याच्या युगात माणसांना गाढवे आणि ओझेवाहू बैलांप्रमाणे राबावे लागत आहे. असुरांना श्रम करण्याकरिता पाठविण्यात येणाऱ्या ठिकाणची माहिती श्री ईशोपनिषदातील या मंत्रात दिली आहे. मानवी कर्तव्य करण्यात असफल ठरलेल्या मनुष्याला असूर्य नामक ग्रहांवर जन्म घ्यावा लागतो आणि नीच योनीत प्रवेश करून अज्ञान व अंधारात कठोर मेहनत करावी लागते. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. इथे आपण बघू शकतो कशा प्रकारे स्पष्टतेने सांगितलंय की मनुष्य जीवन जे आहे अशा गाढव व डुक्कर यांच्याप्रमाणे कष्ट करण्यात राबण्याकरता नाहीये. ते इथे जीवनाची परमावधी किंवा ह्या मनुष्य जीवनाद्वारे जे परम गंतव्य स्थान भगवत धामाची प्राप्ती व्यक्ती करू शकतो त्याच्यासाठी दिलेलं आहे. जेव्हा आपण आत्मसाक्षात्काराला धुडकावून लावतो तेव्हा आपल्याला कठोर परिश्रम करायला लागतात. अर्थात आपण जर
या आत्मसाक्षात्काराच्या विधीकडे ध्यान दिलं तर निश्चित रूपाने आपल्याला अन्य कठोर परिश्रम करण्याची गरज पडणार नाही. तर प्रभुपादजी जेव्हा सांगतायत की कशा प्रकारे आधुनिक समाजामध्ये व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त कठोर परिश्रम करायला लागत आहेत. जसं अमेरिकेतही लोकांना जेव्हा ते कामधंद्यासाठी जात आहेत, बऱ्याचदा काही 100 मैल्स किंवा 150 किलोमीटर खूप मोठं अंतर पार करून ते जातात आणि येतात. कधी ते विमानानेही प्रवास करून त्यांना कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. अर्थात हे जे अथक प्रयास, कठोर परिश्रम जे आहेत, हे शरीराच्या पालनासाठी एवढं गरजेचं नाहीये. त्यामुळे प्रभुपादजी सांगतायत की अशा असुरांना श्रम करण्याकरता पाठविण्यात येणाऱ्या ठिकाणची माहिती या मंत्रात दिली आहे. अर्थात जर तुम्हाला समजतंय की आपण आत्मसाक्षात्कारासाठी मनुष्य देह आहे, हे समजल्यानंतर पण आपल्याला जर त्या पशूंप्रमाणे राबायची इच्छा असेल, तर अशा आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना, ज्यांना मनुष्य जीवनाची जिम्मेदारी नाही घ्यायची, जबाबदारी स्वीकार नाही करायची, तर त्यांना काय करायला लागेल? जसे इथे माहिती दिली आहे, त्यांना आसूर्य नामक ग्रहावर जन्म घ्यायला लागेल आणि मग नीच व नीच प्रवेश करून अज्ञान व अंधारात कठोर मेहनत करावी लागते. तर अर्थात जे ते मनुष्य देह प्राप्त करून करण्याचा प्रयत्न करतायत, तर ते मनुष्य देहासाठी योग्य नाही आहे त्या प्रकारचं जीवन. त्यामुळे त्यांना जे सुयोग्य वातावरण आहे, सुयोग्य लोकांमध्ये त्यांना ग्रहावरती जन्म दिला जातो आणि त्यांच्या मानसिकतेनुसार त्यांना त्या प्रकारे कठोर परिश्रम करण्यात लावलं जातं. त्यामुळे जेव्हा म्हटले की नीच योनीत प्रवेश करून, अर्थात मनुष्य योनी ही जी आहे खूप दुर्लभ आहे. अर्थात ही बऱ्याच वेगवेगळ्या योनींमधून प्रवास झाल्यावरती व्यक्तीला मनुष्य जन्म प्राप्त होतोय. तर त्या मनुष्य देहाला जो मनुष्य देहाच्या जिम्मेदाऱ्यांना झुगारून लावतोय, तर अशा व्यक्तीला असं स्थान प्राप्त होतंय. आसूर्य नामक ग्रहावर जन्म घेऊन तिथे अज्ञान व अंधारात अशा प्रकारे कठोर मेहनत करेल. पुढे वाचा. हरे कृष्ण. भगवद्गीतेत हम्म. 10व्या अध्यायातील 41 ते 43 श्लोकात असे म्हटले आहे की जर एखाद्याने आत्मसाक्षात्काराकरिता खूप प्रयत्न करून देखील यशस्वी होऊ शकला नाही, तरी त्याला शुची, आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत ब्राह्मणाचे कुटुंब किंवा श्रीमंत वैश्य किंवा व्यापारी कुटुंबात जन्म मिळतो. भगवत साक्षात्काराच्या प्रयत्नात अयशस्वी झालेल्या व्यक्तीला त्याच्या या जन्मातील प्रामाणिक प्रयत्नांचा मोबदला म्हणून पुन्हा एक संधी दिली जाते, असा याचा अर्थ होतो. एखाद्या अयशस्वी साधकाला अशी संधी लाभून प्रतिष्ठित कुटुंबात जन्म मिळत असेल, तर यशस्वी साधकाच्या पदाविषयी कल्पनाच केलेली बरी. भगवत साक्षात्काराकरिता केवळ प्रयत्न जरी केला तरी साधकाला श्रीमंत किंवा उच्च कुळातील जन्माची हमी मिळते. या उलट जे प्रयत्न सुद्धा करीत नाहीत त्यांना भ्रमातच राहावे त्यांना भ्रमातच राहावेसे वाटते आणि जे अतिशय जडवादी असून भोगासक्त आहेत अशा लोकांना वैदिक शास्त्रात सांगितल्याप्रमाणे नरकाच्या काळ्या भिन्न प्रदेशात प्रवेश करावा लागतो. असे जडवादी असुर कधी कधी धार्मिकतेचा धार्मिकतेचा आव आणतात, परंतु भौतिक समृद्धी हाच त्यामागचा अंतिम उद्देश असतो. भगवद्गीतेत 16व्या अध्यायातील 17 व 18 श्लोकात
आत्मसंभावित या शब्दात अशा असुरांचा धिक्कार केला आहे. हे असुर कपट कारस्थानाने मोठे होऊन मूळ जनतेच्या मतांवर व स्वतःच्या भौतिक संपत्तीच्या बळावर शक्ती मिळवितात. आत्मसाक्षात्कार व ईशावास्य भगवंतच सर्व संपत्तीचे स्वामी आहेत. भावनेचे ज्ञान नसलेले हे असुर निश्चितच अंधकारमय प्रदेशात प्रवेश करतात. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत. तर प्रभुपादजी जे आहे इथे सांगतायत कशा प्रकारे एखादा व्यक्ती जो आहे या मार्गावरती प्रयत्न करून जर अयशस्वी झाला, अर्थात योग भ्रष्ट झाला, तर त्याची काय स्थिती आहे की ते जसं सांगितलंय, प्राप्य पुण्यकृताम लोकान उषित्वा शाश्वती समः शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. अर्थात असा जो योग भ्रष्ट या मार्गावरती जो अयशस्वी झालेला आहे, तर तो प्राप्य पुण्यकृताम लोकान, अर्थात असे ज्यांनी खूप पुण्य केलेले आहे त्यांना जे लोक प्राप्त होतात, तिथे तो उषित्वा शाश्वती ही समः, तो खूप खूप वर्ष जो आहे तिथे तो निवास करतो, तिथे आनंद उपभोगतो. आणि त्याच्यानंतर जे आहे त्याचा जन्म जो आहे तो शुचिनाम श्रीमताम गेहे, अर्थात सप्तमी विभक्ती इथे घरामध्ये आहे. अर्थात अशा जे शुचिनाम आहेत किंवा जी लोक जे आहेत ते खूप धार्मिक आहेत अशा घरामध्ये, किंवा श्रीमताम किंवा ज्यांच्याकडे खूप समृद्धी आहे अशा घरामध्ये त्याचा जन्म होतो. पुढे जे सांगितलंय कशा प्रकारे, अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्दि दुर्लभतरम लोके जन्म यद ईदृशम. किंवा जे मागच्या श्लोकात 41व्या श्लोकामध्ये सांगितले त्याच्याहूनही जो श्रेष्ठ जन्म आहे, अर्थात जेने कमी काळ योगाभ्यास केलाय त्याच्यासाठी आपण मागच्या श्लोकाबद्दल बघितलं. पण जर कोणी जास्त काळ योगाभ्यास केल्यानंतर तो योग भ्रष्ट झालाय, तर अशा व्यक्तीला जे आहे अथवा योगिनामेव कुले, त्याचा जन्म जो आहे कुठल्या कुळामध्ये होणार, तर जे निश्चित रूपाने आध्यात्मिक मार्गावरती प्रगत आहेत, तर अशा आध्यात्मिक भक्ताच्या घरात किंवा आध्यात्मिकवादी व्यक्तीच्या घरामध्ये त्याचा जन्म होतो. त्यामुळे म्हटलेलं आहे की असा जन्म जो आहे एतद्दि दुर्लभतरम लोके, अशा ह्या लोकांमध्ये किंवा असा जन्म प्राप्त होणं या जगात खूप दुर्लभ आहे. आणि पुढे सांगताय तत्र तम बुद्धी संयोगम लभते पर्वदेहिकम यतते च ततो भूयः संसिद्धो कुरु नंदन. आणि असा जन्म प्राप्त झाल्यावरती तो काय करतो, लभते, त्याला तत्रतम बुद्धी संयोगम, तो जो आहे लभते पर्वदेहिकम, पूर्वीच्या जन्मामध्ये त्याची जी चेतना आहे त्याला तो पुनर्जागृत करतो आणि तो पुन्हा या आध्यात्मिक जीवनाच्या मार्गावर यतते यचत तो भूया संसिद्धो, तो प्रयत्नशील होऊन पूर्ण यश संसिद्धो, पूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील होतो. आणि याच्यासाठी प्रभुपादजी सुंदर उदाहरणं सांगतात. जसं भरत महाराज आहेत, त्यांना जरी आसक्तीमुळे हरणाचा जन्म भेटला, ते नंतर ते जडभरतच्या जीवनामध्ये आपलं जीवन परिपूर्ण करतात. त्यामुळे जे अध्यात्मवादी आहेत त्यांना भगवंतांच्या कृपेने अशा प्रकारे कृष्ण भावनामृतामध्ये परिपूर्ण व्हायसाठी पुन्हा पुन्हा संधी प्रदान केली जाते. तर त्यामुळे सांगतायत की आयुष्य झाला तरी त्याला पुन्हा संधी भेटते. पण जे लोक
प्रयत्न सुद्धा करत नाही, जडवादी, भोगासक्त आहे, तर त्यांच्याबद्दल प्रभुपादजी सांगतायत. तर त्यांना नरकाच्या काळ्या कभिन्न प्रदेशात प्रवेश करावा लागतो. तर सामान्यतः जे आहे, जी लोक शास्त्राच्या विरुद्ध कार्य करतात किंवा ज्यांना शास्त्राचं पालन करायचं नाहीये, तर अशा लोकांसाठी हे नरकाचे जे प्रदेश आहेत ते नेहमी वाट बघत असतात, किंवा अर्थात त्यांच्यासाठी ते आ, ती स्थितीच त्यांना प्राप्त होणार असते. त्यामुळे इथे जेव्हा प्रभुपादजी आत्मसंभाविता लोकांबद्दल चर्चा करतायत, तर भगवंतही अशा जडवादी आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचा धिक्कार करतायत. आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्वितः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेन अविधिपूर्वकम. तर अशी जी लोक आहेत ते स्वतःला सर्व काही समजतात आणि त्यांना असं वाटतं की आपण खूप बुद्धिमान आहोत. ते दुसऱ्या अ, प्रमाणित व्यक्तीला, प्रमाणित शास्त्रांना स्वीकार करत नाही. ते त्यांच्या धन मान, धनाद्वारे त्यांना जे प्रतिष्ठा प्राप्त, त्याच्याद्वारे ते जे आहे मोहित झालेले असतात. आणि ते जेव्हा काही यजन्ते नाम यज्ञ, ते काही यज्ञ वगैरेही जे त्यांनी केले असतात ते फक्त नावापुरतेच असतात. अर्थात ते करण्यामागे जे आहे शास्त्रांचं विधिविधान पालन केलं जात नाही. त्यामुळे म्हटलंय की दंभेन अविधिपूर्वकम, ते जे केलं जाते ते विधीनुसार केलेलं नाहीये, ते अविधिपूर्वक आहे. आणि भगवंत ते अजून विस्तारित रूपाने सांगतात कशा प्रकारे ह्या लोकांची मानसिकता असते. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रिता माम आत्मपर देहेषु प्रद्विषंतो अभ्यसूयकः. अशी लोक जी आहे ते अहंकारामुळे, शक्ती प्रदर्शनामुळे, गर्वामुळे, काम, क्रोध, हे जे अनर्थांमुळे जी लोक आहेत हे एक राक्षसी प्रवृत्तीची झालेली आहेत. आणि ते भगवंतांप्रती काय असतो त्यांचा, मम आत्मपरदेशु प्रद्विषंतो, त्यांचा जो आहे द्वेष आणि प्रद्विषंत, अर्थात ते जे आहे भगवंतांप्रतीही द्वेष करतात. त्यामुळे ते सांगितलंय की ही लोक अभ्यसूयक, ती द्वेषी आहेत किंवा भगवंतांच्या विरुद्ध मानसिकतेवाली आहेत. जरी, आणि जेव्हा इथे मम आत्मपरदेशु जे म्हटलेलं आहे, भगवंत प्रत्येकाच्या शरीरामध्ये परमात्मा रूपात निवास करतायत. आणि जरी भगवंत त्यांच्या शरीरात निवास करतायत तर ते स्वतःलाही त्रास देतात आणि दुसऱ्यांनाही ते त्रासदायक असतात, अशा प्रकारे सांगितले. रूपाजी लिहितात की हे असुर कपट कारस्थानाने मोठे होऊन मूढ जनतेच्या मतांवर व स्वतःच्या भौतिक संपत्तीच्या शक्ती मिळवतात. आत्मसाक्षात्कार व ईशावास्य, भगवंत सर्व संपत्तीचे स्वामी आहेत. भावनेचे ज्ञान नसलेले असुर निश्चितच अंधकारमय प्रदेशात प्रवेश करतात. तर इथे प्रभुपादजींनी स्पष्टता दिली कशा प्रकारे ही लोक जे आहे हे अंधकारमय प्रदेशात जातात. मनुष्य जीवनामध्ये आपल्याला उच्च प्रकारच्या सुविधा प्रदान केलेल्या आहेत आणि जो जीवनाचा संघर्ष जो आहे तो जनावरांसारखा नाहीये. जसं आपण बघतो की एखादा कुत्रा जो आहे त्याला जर हाड भेटलं तर दुसरा कुत्रा त्या हाडाला बघून त्या कुत्र्याच्या पाठीमागे लागतो. त्याचं जीवन जगणं, खाणंही अत्यंत कठीण होऊन जातं. त्यांचं भोजन ही नेहमी त्यांना मृत्यूच्या भयामध्ये असतं.
पण मनुष्य जीवनामध्ये अशा प्रकारे तरी जीवन नाहीये. व्यक्ती जे आहे एक शांत किंवा चांगल्या स्थितीमध्ये तो जीवन जगू शकतो आणि जीवनाचे जे उच्च उद्देश आहे त्याच्यासाठी प्रयत्नशील राहू शकतो. जसं आपण बघतो की जर आपण कधी प्रवास करत असो, तर प्रवासामध्ये जर आपण ट्रेनमध्ये बसलेले आहोत, तर ट्रेन जी आहे ती आपल्याला आपल्या गंतव्यस्थानाला घेऊन जाणार आहे. तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? कोणी सांगू शकतं का? साळवे परिवार, रोहिणी सुतार, काय करायला पाहिजे आपल्याला? तर आपल्याला फक्त एवढंच करायचंय की त्या ट्रेन मधनं उडी मारायची नाही. अर्थात ट्रेन मध्ये जर आपण बसून राहिलो तर ट्रेन गंतव्यस्थानाला जाणार आहे, ते आपल्याला तिथे घेऊन जाईल. तर आपल्यासाठी जे मनुष्य शरीर प्राप्त झालं आहे ते पालन जे आहे निसर्ग नियमानुसार सुविधा दिलेल्या आहेत ते होणार आहे. पण आपल्याला जे खरोखर करणं गरजेचं आहे ते आध्यात्मिक मूल्यांसाठी, आध्यात्मिक जीवनात प्रगतीसाठी आपल्याला प्रयत्नशील राहायला पाहिजे. तर मनुष्य जीवन प्राप्त झाल्यावरती पाशवी वृत्ती धारण करून किंवा पशुप्रमाणे कार्य करणं ते एक प्रकारे अ, पशूंपेक्षाही खालच्या स्तराचं आहे. बघितलं गेलं तर बाकी जनावरांमध्ये, पशूंमध्येही ते झुंडाने जगतात. अर्थात त्यांचे कळप असतात, एक साथ येऊन राहतात ते. पण मनुष्य समाजामध्ये बघितलं तर एका मनुष्याला दुसऱ्या मनुष्यापासून मोठं भय असतं. मंदिरामध्ये आपण बघतो की उत्सवांच्या वेळेस जन्माष्टमी वगैरे एक सुरक्षेची गरज असते. तर ती सुरक्षा जी आहे ती जनावरांपासून सुरक्षेसाठी नाही, पण मनुष्यांपासूनच. अर्थात आतंकवादी लोक किंवा अन्य जे आहेत त्यांच्यापासूनच सुरक्षा पाहिजे. अर्थात जरी मनुष्य देह प्राप्त झालाय तरी ते मनुष्यासारखं जगणं हे गरजेचं आहे. मनुष्य देह प्राप्त होऊन पाशवी जीवन जगणं हे खूप खतरनाक आहे. तर आपल्याला निसर्गाच्याही, पर्यावरणाच्या काही ज्या समस्या आहेत त्या आपण जे बघतो तर मनुष्य जे आहे काही करतोय त्याच्यामुळे समस्या आहे. जर मनुष्याने त्या गोष्टी थांबवल्या तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण, किती साऱ्या समस्या थांबतील. त्यामुळे सांगितलं जातं की इकॉलॉजी मध्ये किंवा पर्यावरण शास्त्रामध्ये कशा प्रकारे निसर्ग अगदी सर्व काही संतुलित आणि चांगलं चालू आहे. फक्त एकच जे स्पेसिस किंवा जाती आहे ज्याच्यामुळे निसर्गामध्ये असंतुलन होत आहे, आणि ती जाती कुठली आहे? ती मनुष्य जाती आहे. तर त्यामुळे खरोखर जर आपण मनुष्याचा काय अधिकार आहे बघायचं असेल तर मनुष्याचा खरा अधिकार जो आहे तो आत्मसाक्षात्काराचा अधिकार आहे. पण ज्या लोक एक पाशवी प्रवृत्तीप्रमाणे पाशवी अधिकारांसाठी झटतात तर ते योग्य नाही. त्यामुळे इस्कॉन जी संस्था आपण बघतो ती खरोखर व्यक्तीला
मनुष्याचा जो अधिकार आहे आत्मसाक्षात्काराचा, भगवत प्राप्ती करण्याचा, त्याच्यावरती अग्रेसर करते. सगळ्यात मोठं जे कार्य आहे ते आपल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाद्वारे केलं जाते. त्यामुळे आपण वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेनुसार सुयोग्य रीतीने कृष्ण भावनामृताचं पालन करत असताना वर्णाश्रम व्यवस्थेत जे काही वेगवेगळे कार्य आहेत ते करत आदर्श स्थापन करून समाजासाठी एक उदाहरण दाखवलं पाहिजे. कशा प्रकारे भक्त जे आहेत आपल्या जिम्मेदाऱ्यांना त्याग करत नाही, जिम्मेदाऱ्या सोडत नाही, जबाबदारीने जगून जे आहे ते योग्य जे जीवनाचं परम लक्ष्य आहे त्याच्यासाठी कार्यरत आहेत. शेवटचा पॅराग्राफ हरे ते कृष्ण. श्लोक प्रवाच. निष्कर्ष असा की मानव या नात्याने आपल्याला आर्थिक समस्यांना डळमळीत स्तरावर सोडावयाचे नसून ज्या भौतिक जीवनाच्या समस्यांमुळे आपण निसर्ग नियमांच्या कचाट्यात सापडलो आहोत त्या समस्या सोडविण्याकरता मनुष्य जन्म मिळालेला आहे. हरे कृष्ण. प्रभुजी दंडवत. कृपाजींनी सुंदर रीतीने त्या निष्कर्ष प्रस्तुत केलाय. तर जेव्हा कृपाजी इथे लिहित आहेत की आपल्याला आर्थिक समस्यांना डळमळीत सरळ सोडायचे नसून, तर याचा अर्थ काय आहे कोणी सांगू शकता का? तर आपण आर्थिक समस्यांसाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे, काय म्हटलं जाते इथे? हरे कृष्ण प्रभूजी. हम्म. प्रभूजी, हा बोला. हा म्हणजे इथं मेन सांगितलेलं आहे की आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातूनच आपल्याला निघायचं आहे. त्याच्याबद्दल आत्मसाक्षात्काराचं ज्ञान आधी आपण घेतलं पाहिजे, त्याला प्रेफरन्स दिला पाहिजे. मग आर्थिक समस्यांचं काय? म्हणजे गरजेपुरतेच वापरणे, जास्त संग्रह न करणे, आपल्याला मूलभूत गरजा मूलभूत गरजांसाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण म्हणजे तुम्ही हे वाचा इथे एकदा काय दिलंय इथून इथपर्यंत. हा निष्कर्ष असा की मानव या नात्याने आपल्याला आर्थिक समस्यांना डळमळीत स्तरावर सोडावयाचे नसून ज्या भौतिक हा जीवनाच्या तर याचा अर्थ काय होतो? अं, आपण या आर्थिक समस्यांना डळमळीत स्तरावर सोडायचं नाही, तर म्हणजे हा त्यांना काय करणार आहोत आपण नक्की? हम्म. त्याला काय केलं जाणार आहे? तुम्ही जे सांगताय योग्य दिशेने, पण स्पष्टतेने सांगा की काय केलं जाणार आहे या समस्यांचं. हम्म. हरे कृष्णा प्रभूजी. हम्म. आर्थिक उपलब्धतेसाठी जर समजा आपण नोकरी करत असू किंवा कुठला व्यवसाय करत असू किंवा अजून दुसऱ्या कुठल्या प्रकारचं काम करत असू आर्थिक अर्थार्जन करण्यासाठी, तर आपण त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवलं पाहिजे आणि जे काही आपलं काम आहे ते आपण केलं पाहिजे. जर आपण असं नाही केलं तर समजा आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या आणखी जास्त वाढत जातील असं वाटतं मला. तर इथे आपल्याला ही स्पष्टता असली पाहिजे. रूपाजी सांगतायत की मानव या नात्याने आता जेव्हा मनुष्य देह प्राप्त झालाय तर या आर्थिक समस्यांना हा जो डळमळीत स्तर आहे, अर्थात तुम्ही 1 करोड कमवले किंवा 100 करोड कमवले तरी तो स्तर नेहमी डळमळीतच राहणार. जसं एक जे पुण्यामध्ये कात्रज या ठिकाणी खूप पैसेवाले श्रीमंत व्यक्ती होते.
त्यांच्याकडे खूप शेकडो करोड ची त्यांची संपत्ती होती. पण जेव्हा काही कारणाने अचानक सगळं मार्केट सगळं खालावलं, तर त्यावेळेस त्यांची संपत्ती काही करोड राहिली. तर त्यामुळे त्या विचारांमध्ये त्यांनी घरच्या सदस्यांनाही मारलं आणि स्वतःलाही गोळी मारून घेतली. तर आर्थिक समस्यांचा हा जो डळमळीत स्तर आहे, तुम्ही किती करोड करोड कमवले तरी तो स्तर नेहमी डळमळीत राहणार आहे. तर त्यामुळे त्या डळमळीत स्तरावर सोडायचे नाहीये. अर्थात काय की प्रभुपादजी सांगतायत की या आर्थिक समस्या ज्या आहेत या शाश्वत रूपाने राहतील, जोपर्यंत व्यक्ती या भौतिक संसारात, भौतिक शरीरात राहील. तर त्याला काय गरजेचं आहे की हा जो चुकीचा स्तर आहे, ज्याच्यावरती तो झटतोय, प्रयत्नशील आहे, तिथे प्रयत्नशील न राहता ज्या भौतिक जीवनाच्या समस्या आणि जे निसर्ग नियमांमध्ये तो त्याच्या कचाट्यात सापडलाय, याच्यातूनच जर तो बाहेर पडला तर आर्थिक समस्या बाकी कुठल्याच समस्या राहणार नाही. अर्थात प्रभुपादजी सांगतायत की मानव या नात्याने किंवा जेव्हा त्याला मनुष्य जन्म भेटलाय, तर त्याचा अर्थ काय आहे की तो या सगळ्या समस्यांना रामबाण उपाय किंवा त्याचा एक चांगला तोडगा त्याच्याकडे आहे आणि त्याच्यासाठी त्याने प्रयत्नशील असलं पाहिजे. या श्लोकावरती जे आहे मध्वाचार्य सांगतात, या जागेला आसुर्य म्हटलेलं आहे कारण इथे असुर जातात आणि ते जे आहे तिथे त्या जागा ज्या आहे त्या चांगल्या नाहीये आणि तिथे आनंदही नाहीये. इथे ते असूचा अर्थ सांगतायत. अ अर्थात चांगलं प्राप्त होणं आणि सु अर्थात जे आहे आनंद प्राप्त होणं. र म्हणजे रमते, आनंद. जसं भागवत पुराणात दिलेलं आहे की न बत रमंती अहो असद उपासन यात्म हनोहो. सामान्यतः जे लोक आहे ते भगवंतांमध्ये आनंद घेण्यात ते अयशस्वी ठरतात. ते काय करतात, ते भगवंतांवरतीच आक्रमण करतात आणि भगवंतांना जे आहे चुकीच्या धारणेद्वारे त्यांची उपासना करतात. उपासना यात्महनो. आणि ती कशी उपासना, तर असद उपासना. त्यामुळे ते चुकीच्या धारणांबद्दल म्हटलेले आहे. विष्णू पुराणामध्ये छान मंत्र आहे ज्याच्यात सांगितले आहे, महादुःखैक हेतुत्वाद प्राप्यत्वाद असुरे तथा असुर्यानाम ते लोकः तान यान्ति विमुखा हरो. या लोकांना आसुर्य लोक म्हटलेले आहे कारण ते जे आहे काय करतात, महादुःखैक हेतुत्वात तिथे खूप मोठं दुःख, यातना प्रदान केल्या जातात. आणि अशी जे लोक आहेत प्राप्यत्वाद असुरैस्तथा, ते असुरांद्वारे असे लोक प्राप्त होतात. ते असुर लोक आपण बघितलं कशा प्रकारे ते भगवंतांच्या विरोधी असतात, त्यामुळे ते अशा ग्रहांमध्ये जातात. या मंत्रात स्पष्टता दिली आहे की जे लोक भगवंतांच्या विरोधात आहेत त्यांना तिथे पाठवलं जातं. आणि शास्त्रात सांगण्यात आले की नियमेन तमो यान्ति सर्वेपि विमुखा हरो. हा एक निश्चित नियम आहे जो विमुखा हरो, जे भगवंतांच्या विमुख आहेत, भगवंतांना विरोधी आहेत, अशी जी लोक आहेत
ते अंधकारमय स्थितीला प्राप्त होतात. तमो यांती, तमो अर्थात तामसिक किंवा अंधकारमय स्थिती त्यांना यांती प्राप्त होते. त्याच प्रकारे ते वेदांत देशिक आचार्य जे आहेत ते सांगतात व्यक्तीला जे आहे, जे ज्ञान वर्णित करण्यात आलेलं आहे, जसं ईशावास्यमिदम, तर त्याच्यात त्याने रत व्हावं. तर त्यामुळे इथे जे आहे शिक्षक जे आहे ते विद्यार्थ्याला स्पष्टता देत आहेत की कोण आत्मा हा आहे. तर जे अशा प्रकारच्या ज्ञानामध्ये रत होत नाही आणि ते दुसऱ्या हेतूंसाठी किंवा दुसऱ्या उद्देशांसाठी ते स्वतःला व्यस्त करतात, जसं धनार्जन करणं आहे किंवा भगवंतांनी दिलेल्या ज्ञानाचा धिक्कार करणं, तर अशी लोक निश्चित रूपाने काय आहे, तमोयांती, ते जे आहे ते नारकीय गतीला प्राप्त होतात. तर असुर्या म्हटलं अर्थात त्याचा अर्थच काय की असुर, असुरांशी संबंधित आहे. आणि ते पुढे स्पष्टीकरणी दिलेले अंधेन तमसा आवृत, ते जे आहेत जिथे त्यांना निवास दिला जातो ते पूर्णतः अंधकाराने आणि तामसिकतेद्वारे ते आवृत असतं. इथे वेदांदेशिका खूप स्पष्टतेने सांगतायत असे जे आत्मा हा आहेत, मग ते देवता असो की मनुष्य असो, ते ब्राह्मण असो की क्षत्रिय असो, ते एके अभिगच्छन्ति, ते जे निश्चित रूपाने जे आहे अशा जागी त्यांना पाठवलं जातं या शरीरानंतर तान प्रेत्य. तर अर्थात आपण बघतो जसं रावण ब्राह्मण होता पण तरी तो या ईशावास्य तत्वानुसार न जगल्यामुळे त्याला अशा प्रकारचं गंतव्यस्थान प्राप्त झालं. तैत्तिरीय उपनिषद मध्ये सांगितलंय आसन एव स भवति असत ब्रह्मेति वेद चेत. जो कोणी असा विचार करेल की ब्रह्म जे आहे ते अस्तित्वात नाहीये, तर अशा व्यक्तीचं अस्तित्व जे आहे ते नष्ट होतं. तर नष्ट होणं याचाच अर्थ काय की त्याला अशा अंधकारमय स्थितीत टाकलं जातं. ते बलदेव विद्याभूषण जे आहेत ते सांगतात की ज्यांना आत्म्याचं किंवा भगवंतांचं ज्ञान नाहीये आणि जे भौतिक भोगामध्ये खूप रत झालेले आहेत, अशी लोक जे आहेत या आसुरी लोकांना प्राप्त करतात, जे तमसा आवृत आहे. भक्तिविनोद ठाकूर जे आहेत ते त्यांच्या टीकेमध्ये भागवतमच्या श्लोकाच्या आधारावर सांगतात, न यस्य कर्म धर्माय न विरागाय कल्पते न तीर्थपाद सेवाय जीवन अपि मृतो ही सहा. व्यक्ती जीवित असूनही मृतच आहे. कोण व्यक्ती असा आहे, जर कोणी असं कार्य करत नसेल ज्याच्याने त्याची धार्मिक जीवनात प्रगती होईल, जर कोणाचे धार्मिक जीवनाची कार्य प्रथा जे आहे त्याच्याने त्याच्या जर न विरागाय कल्पते, त्याच्या वैराग्यात वृद्धी होत नसेल,
आणि जर एखादा व्यक्ती न तीर्थपाद सेवाये, जर त्याला वैराग्य प्राप्त झाल्यानंतरही जर तो भक्तिमय जीवनाला स्वीकार करत नसेल, भगवंतांच्या सेवेत लागत नसेल, तीर्थपाद, तर असा व्यक्ती जो आहे, जीवन अपि मृतो ही सहा, तो त्याला मृतच समजलं पाहिजे, जरी तो जीवन अपि, जरी त्याच्या शरीरात श्वासोश्वास चालू असेल तरी. कोणाला काही प्रश्न आहे जे आपण चर्चा केली त्याच्या आधारावर? पुढच्या सत्रामध्ये जे आहे आपण श्लोक मंत्र 4 जे आहे त्याची चर्चा करू. ठीक आहे, जर काही प्रश्न असेल तर आपण इथे विराम देऊ. खूप खूप धन्यवाद. श्री ईशोपनिषद की जय, श्री प्रभुपाद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, श्री प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरी हरी बोल. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.